चा फॅन छोटा आहे आणि ह्याचा फॅन मोठा आहे की हे सगळं आपण स्वतः बनवतो। आमचे बाळ शिवाजी आहेत हे 250 चे आहेत। फॅब्रिक आमच्याकडनं घेतलं तर ऑफकोर्स मेकिंग फ्री। देवाचे फेटे देखील आपण बनवून देतो। मुलींसाठी पण हे बेस्ट ऑप्शन आहे जर आता त्या बाईकवर बसतात। स्वातंत्र्यवीर सावरकरांची टोपी आहे। नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या YouTube व्लॉग मध्ये। आज आपण खास व्लॉग करणार आहोत सगळ्या मुलांसाठी। बेसिकली कसं आहे, बऱ्याच जणांना ग्रूम असू देत किंवा मग मुलं असू देत त्यांना फेटे लागतात किंवा पगडी लागते, टोप्या लागतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या लग्नासाठी लागतात किंवा सणांसाठी लागतात। तर लवकरच गुढीपाडवा येणार आहे आणि लग्नसराई सुद्धा सुरू होणार आहे। तर त्यासाठीच आज मी तुम्हाला मेक टू ऑर्डरने म्हणजे तुम्हाला हवा तसा फेटा तुम्हाला कुठे बनवून मिळेल आणि तोही बजेटमध्ये ते सांगणार आहे। सो मी आधी कुठे आहे ते तुम्हाला सांगते। माझ्या मागे जे तुम्ही बघताय हे दादर वेस्ट आहे। दादर स्टेशन मधून तुम्ही 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर बाहेर पडलात की या गल्लीमध्ये तुम्हाला असं साडी घर नावाचं एक शॉप दिसेल। हे खूप जुनं शॉप आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे फेटे, बऱ्याच गोष्टी अशा मिळतील ज्या तुम्हाला ना खरं तर कुठेच मिळणार नाही। एक वन स्टॉप डेस्टिनेशन आज मी तुम्हाला दाखवते। सो चला आतमध्ये जाऊया। किती रुपयांना काय काय आहे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे। की जसं म्हणाले की इथे खूप सुंदर सुंदर फेटे बनवले जातात, तर तुम्हाला इथे बघूनच आता कळलं असेल की किती सुंदर आणि अगदी आकर्षक असे वाटतात। पारंपरिक आपले जे सण असतात त्यांसाठी हे परफेक्ट आहेत। तर मला सांगा हे फेटे इथे किती रुपयांपासून मिळणार आणि कशा कशा पद्धतीचे फेटे मिळतील? बेसिक रेंज आपल्याकडे स्टार्ट होते 250 पासून। सो हे जे फेटे तुम्ही बघताय हे 250 चे आहेत। 250 मध्ये सुद्धा आपण फेटा बनवताना तुम्ही प्रॉपर बघू शकाल आतमध्ये टाके आहेत। सो फेटा घेऊन जाताना घालते वेळी काढते वेळी हा सुटत नाही, कारण टाके आहे, सिक्युअर आहे। आणि हा जो पॅन केलेला असतो हा देताना आम्ही क्लोज करून देतो। सो जेव्हा तुम्ही वेअर करणार तेव्हा तो ओपन करायचा आणि तो तुम्ही वापरू शकता आणि पुन्हा पुन्हा वापरू शकता। म्हणजे हा असा तुम्ही बंद करून ठेवला तर तो नीट राहील। करेक्ट, म्हणजे हा असा क्लोज करतो आम्ही आणि त्याला रबर बँड लावून देतो। सो जेव्हा तुम्हाला यूज करायचा तेव्हा तुम्ही ओपन करा। आता नाही, आपला कार्यक्रम संपलाय तर तो बंद करून तुम्ही प्रिझर्व करू शकता। जवळून पण दाखवून देते म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचा फॅब्रिक आहे, कशा पद्धतीचे आहे। ओके, हे तर सगळे आपले म्हणजे गणपतीसाठी किंवा स्कूलमध्ये काही फंक्शन्स असतील लहान मुलांच्या, तर हे फेटे आमच्याकडे खूप जास्त चालतात। लग्नसराईसाठी देखील आपल्याकडे फेटे असतात। सो लग्नसराईसाठी मग ह्या ऑडिशन नंतर मग हा एक फेटा येतो ज्याची कॉस्ट आहे 850 रुपीज। ओके, सो हा एक सॅम्पलचा फेटा म्हणून आपण रेडी केलेला आहे। ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स तुम्हाला बघायला मिळतील। ओके, आणि तुमच्या मॅचिंग नुसार आम्ही ते फेटे कस्टमाइज करून देत असतो। ओके, म्हणजे आता जर ही लाल रंगाची कोणी साडी नेसलेली असेल तर त्यांचे हस्बंड अशा पद्धतीचा हा वापरू शकतात। आणि हा खूप सुंदर तुम्ही बघितलं पैठणी काट आहे, छान पंखा जो आहे तिथे पण तुम्ही काट यूज केलाय। आणि मग ह्याच्यात अजून काय व्हरायटी असते? म्हणजे यामध्ये जर ह्या रेंज मध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर फक्त कलर ऑप्शन तुम्हाला मिळतील। फेटा पैठणीचाच मिळेल पण खूप सारे कलर्स मिळतील। ओके, त्याच्यानंतर आमच्याकडे जो फेटा मागणीत आहे तो म्हणजे हा खूपच सुंदर। येस, हा बनारस मटेरियल पासून आपण बनवलेला आहे। तर लग्नासाठी खूप जास्त मागणीत हा फेटा आहे। ह्याच्यामध्ये नवरीच्या साडीचा जो काट असतो ते सगळे आपल्याकडे रंग अवेलेबल आहेत। सो हा पितांबर उपरण्यासाठी आणि ॲज वेल एज फेट्यासाठी किंवा पगडीसाठी खूप जास्त मागणीत आहे। ओके, आणि खूप सुंदर पद्धतीने बघा काट वगैरे त्यांनी यूज केलाय। आणि हे मी जस्ट बॅक साइड फ्रंट साइड सगळं दाखवते। आणि हे जे तुम्ही बांधलंय हो खूप सुंदररित्या बांधलंय, म्हणजे जसा आपल्या डोक्यावर आपण फेटा बांधतो तसा याचा लुक आहे संपूर्ण। आणि मला तुम्ही सांगा की हे फेटे मार्केटमध्ये मिळणाऱ्या फेट्यांपेक्षा का वेगळे? तुम्ही थोडंसं त्याबद्दल पण सांगाल? जरूर जरूर। तू जर बांधलेला हा फेटा बघितला असेल तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो सोगा। म्हणजे आपल्याकडे जेव्हा फेटा बांधला जातो तर कमरेपर्यंत सोगा घेण्याची, बांधते वेळी घेण्याची पद्धत आहे, आपण ते सेम मेंटेन ठेवलेला आहे। हा सोगा अगदी कमरेपर्यंत आहे। त्यानंतर बांधण्याची पद्धत म्हणजे हा 5 मीटर कपडा आहे। 5 मीटर कपड्यापासून हा फेटा बनवलेला आहे। सो हे बांधते वेळी जे पिळे घेतले जातात ते आपण तसेच ठेवलेले आहेत। म्हणजे बांधते वेळी जे जे काही ऑथेंटिक पद्धतीने जसा बांधला जातो त्या पद्धतीने आम्ही फेटा बनवतो। हे आतमध्ये फक्त आपल्याला आर्टिफिशियल मोल्डचा वापर करावा लागतो बिकॉज ऑफ तुझ्या डोक्याचं माप आम्ही ह्याच्यामध्ये क्रिएट करत असतो। ओके, आणि त्याच्यानंतर मग ॲज इफ डोक्यावर बांधतो सेम तसाच फेटा आम्ही बांधून। ओके, मग आता जर इथे कोणी आलं आणि त्यांना असे फेटे बनवून घ्यायचे तर तुम्ही त्याचा आधी माप घेता? करेक्ट। ओके, हे फेटे रेडीमेड नाही आहेत, हे रेडी टू वेअर आहेत। ओके, सो पहिल्यांदा जेव्हा आमच्याकडे कस्टमर येतं, कोणीही आमच्याकडे येतं, त्याच्या पहिलं डोक्याचं आम्ही माप घेतो आणि त्याच्यानंतर आतला मोल्ड त्याच्या डोक्याच्या साईज नुसार आम्ही क्रिएट करतो आणि त्याच्यावरती बिल्ड करतो। ओके, आणि हा इतका सुंदररित्या तुम्ही आतमध्ये केलाय की आरामात हे फेटे आपण लॉंग टर्म वापरू शकतो। करेक्ट करेक्ट। काही लोकांना प्लेन मध्ये नको आहेत, जर शेरवानी हेवी आहे तर बॉर्डरचा फेटा त्याच्यावरती जात नाहीये। सो काहीतरी वेगळं हवं असेल तर मग ब्रोकेड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स आहेत। हे एक आहे। सो मी असं क्लोज पण थोडे दाखवते।
आणि हे लाइनिंग पॅटर्न मध्ये तुम्ही करेक्ट लेहरिया पॅटर्न मध्ये आहे. सो तुमचा जसा काय आउटफिट असेल, तुमचं जे काय थीम आहे त्याच्यासाठी परफेक्ट आमच्याकडे मटेरियल रेडी आहे. सुपर्ब. मग मला सांगा, आता जर एखादा म्हणजे मी जस्ट कॉम्बिनेशन सांगते, जर एखादा ब्लाऊज ब्रोकेडचा आहे म्हणजे जर त्यांच्या वाईफचा, तर त्याच्यासोबत हा एक ट्विनिंग होऊ शकतं. करेक्ट. खूप छान वाटू शकतं म्हणजे ब्रोकेड मध्ये. आणि मी जस्ट मागून पुढून संपूर्ण लुक दाखवते कशा पद्धतीने बनवलंय, कारण तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर तुम्हाला एक अंदाज पण येईल. आणि मागे इथे तुम्ही लाइनिंग वगैरे सुद्धा वापरलेलं आहे. हो, आपण याच्या आतमध्ये पेपर युज केलेला आहे आणि अस्तर केलेला आहे, जेणेकरून तो फॉल व्हायला नको. बरोबर. कारण बांधलेला फेटा आपण त्या वेळेसच तो फेटामध्ये आपण फॅन इन्सर्ट करत असतो, पण हा कुठेतरी ट्रॅव्हल करून घेऊन जायचं असतं, कुठेतरी घेऊन जायचं असतं. त्यामुळे मग आम्ही त्याच्यामध्ये हे थोडं प्रिकॉशन घेतलंय की जेणेकरून तो फॉल नको व्हायला. आणि मग मला सांगा, हे असे फेटे किती रुपयांपर्यंत मिळतील जर असे बनवून घ्यायचे झाले, ब्रोकेड आणि लेहरिया पॅटर्न? आणि लेहरियामध्ये घेतलं तर एक अंदाजे 1250 पासून स्टार्ट होतात. ओके. सो मग तू कुठचं फॅब्रिक सिलेक्ट करणार त्याच्यावरती डिपेंड करतं. म्हणजे कॉस्टिंग ही फॅब्रिकवर डिपेंड आहे. करेक्ट. आमच्याकडे अशी पद्धत आहे की जर फॅब्रिक आमच्याकडनं घेतलं तर ऑफकोर्स मेकिंग फ्री. जसं तुला माहित आहे, साडी आपल्याकडनं घेतली तर शिलाई फ्री आहे. सेम फेट्यांचं पण आम्ही तेच ठेवलेलं आहे. ओके. म्हणजे कसं तुम्ही सांगाल, म्हणजे कसं ते प्रोसेस होईल? ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला मी आता हा ऑरेंज फेटा दाखवला, तर तेच जर मटेरियल घेतलं तर त्याचं 1750 कॉस्ट आहे, दिसत असेल इकडे. ओके. पण हा फेटा जर बनवून घेतला तर हा 1050 मध्ये होतो. तर तू म्हणशील की म्हणून असं का, एक तर हे 6 मीटरचं आहे, सो तुला फेटाला 5 मीटर कपडा लागतो, तेवढ्याचं कॉस्टिंग आम्ही घेतलं आणि मेकिंग आमच्याकडनं फ्री. ओके. म्हणजे कपडा फक्त घ्यायचा, बाकी तुम्हाला काही मेकिंग करायचं नाही. त्याच्यानंतर मग हा गोल्डन कलरचा एक खूप जास्त चालतो, कारण कुठच्याही आउटफिट वरती जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट काही करायचं नसेल तर सेल्फ मध्ये हा एक खूप जास्त मागणीमध्ये आहे. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक फेटा हा असं वाटतं की इथे तुम्ही उभे राहिलात आणि तुमच्या डोक्यावर तो फेटा बांधलेला. इथे पण तुम्ही बघितलं अशा पद्धतीने जे क्रॉस काढलेला वगैरे आहे. दिवाल त्याला म्हणतात. सो ही प्रॉपर दिवाल आपण क्रिएट केलेली आहे. ह्या काही वेगळ्या डिझाईन्स आपण रेडी करून ठेवल्या आहेत. वाव. म्हणजे लाल रंगाच्या ब्रोकेड मध्ये पण किती सुंदर वाटतंय. म्हणजे मला असं वाटतं ग्रूम साठी परफेक्ट आहे. येस. आणि त्याच्यानंतर कुणाला जर कॉन्ट्रास्ट द्यायचं नसेल, फारच डार्क होतोय, सो लग्नाच्या साडीचा रंग पिवळा असतो, सो पिवळ्या रंगामध्ये सुद्धा आपण काही फेटे रेडी करून ठेवलेले. डिझाईन खूप सारे आहेत सुंदर रेडी. आपण आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे आपण रेडी करून दाखवायचा प्रयत्न करतोय. मग मला सांगा, आता जर ग्रूम साठी असे फेटे बनवायचे झाले तर किती रुपयांपर्यंत तुम्ही असे फेटे बनवून द्याल? हा स्टार्ट होतो मी म्हणाल तसं 1250 पासून. 1250, 1350 आणि आय थिंक पैठणीचा घेतला तर 1550 पर्यंत जातो. अदरवाईज मग 1250, 1350 ब्रोकेड होऊन जातं. त्याच्यानंतर हा पैठणीचा फेटा आहे. ओके. पैठणीचा फेटा अशाच पद्धतीमध्ये सोवळं आणि उपरणं येतं. सो हा कम्प्लीट सेट होऊन जातो. खाली धोतर, उपरणं आणि फेटा. तुम्ही दाखवाल कसं? नक्की. हा, मी तुम्हाला मगाशी म्हणाल तसं हा फॅन क्लोज असतो, नंतर तुम्ही घालते वेळी असा ओपन करून इथे पिन सेट करायचा. ओके. मेन काय होतं, तुम्ही जे बंद करून ठेवलं त्यामुळे एक गोष्ट जाणवते की ते जसंच तसं राहणार आहे. हो. नाहीतर ते पेचू शकतं किंवा मागे पुढे होत नाहीत. एक्झॅक्टली. पितांबर आणि उपरणं जे स्टिच करून मी मगाशी म्हटलं तसं 1550 ची कॉस्ट आहे. मेकिंग ह्याच्यामध्ये ऍब्सोल्युटली फ्री. शिवून हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आम्ही देतो. आणि ऍज वेल एज त्याच्यासोबत मॅचिंगचा फेटा, असा कम्प्लीट सेट आम्ही तयार करू. ओके. आता हा जो फॅब्रिक आम्ही समजा घेतला, तर समजा 1550 रुपयाला हा फॅब्रिक घेतला, करेक्ट, तर ह्याच्यामध्ये उपरणं आणि सोहळा बनणार आहे. करेक्ट, बरोबर. आणि फेट्यासाठी तुला वेगळं फॅब्रिक घ्यावं लागणार, म्हणजे वेगळं सोहळा घ्यावं लागणार. आणि मग तो आय थिंक 1350 पर्यंत त्याचं कॉस्टिंग होतं. 1350 मध्ये फेटा तयार करून मिळणार. म्हणजे इथे एक बेस्ट गोष्ट की तुम्ही फक्त फॅब्रिक घेऊन हवं तसं स्टिचिंग करू शकता, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. नवरी एखादी साडी घेऊन आली तर तो शेड आपल्याकडे अवेलेबल नसतो. सो मग त्यावेळेस आम्ही असं सांगतो की तुम्ही बाहेरून फॅब्रिक घेऊन या, आम्ही तो तुम्हाला रेडी टू वेअर करून देऊ. बरोबर. म्हणजे ऑप्शन्स आहेत प्रत्येक. येस. म्हणजे असं नाही की आमच्याकडनंच फॅब्रिक घ्यायला पाहिजे, असं नाहीये. तुम्ही बाहेरून मटेरियल आणलं तरी पण आम्ही फेटा बनवून देतो आणि त्याचे अंदाजे आम्ही 450 रुपीज चार्ज करतो बनवून द्यायचे. मेकिंगचे. येस, मेकिंग. सो तेही आय थिंक एकदम कमी आहे, म्हणजे एकदम म्हणजे आतापासून आता जे तुम्ही मला आतापर्यंत जे कॉस्टिंग सांगत होता ते विथ फॅब्रिक होतं. म्हणजे 5 मीटरचा जो तुम्ही कपडा वापरताय त्याचं मेकिंग आहे, स्टिचिंग आहे, हे सगळं. करेक्ट. ग्रेट ग्रेट. प्लेन मध्ये मटेरियल कस्टमर घेऊन येतं आणि मग त्याच्यामध्ये त्यांना असं पाहिजे असतं की नाही मला इथे बॉर्डर ओव्हरलॅप करून द्या, मला इथे बॉर्डर ओव्हरलॅप करून द्या, काहीतरी ऍड ऑन करायचं असतं. सो नॉर्मल फेटा बनवून घेता तर 450 रुपीज चार्ज आहे, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही काय ऍड ऑन करायला लावलं, म्हणजे काम जर वाढलं, तर त्याचे आम्ही 150 रुपीज किंवा 100 रुपीज एक्स्ट्रा घेतो. येस, ते मला इथे क्लिअर करायचं होतं. बरोबर. हा सुद्धा पैठणीतला एक रंग मी तयार करून ठेवलेला आहे.
आपण पैठणीच्या वाटतोय मटेरियल पासून बनवलेला हा सोगा आहे. हा, मेन म्हणजे तुमचा फॅन आणि हे जे तुम्ही लुक क्रिएट केलाय खूप रिच लुक वाटतोय. म्हणजे कोणीही तुम्हाला विचारेल की हा फेटा तुम्ही कुठून घेतलाय आणि असं वाटतं की तिथे बांधलाय, सो तुम्हाला विचारतील सुद्धा की तुम्ही हा बांधलाय का. हा बांधलेला फेटा आहे का. करेक्ट. पारंपरिक जर नको हवं असेल, थोडं काहीतरी वेगळं हवं असेल, सो माझ्याकडे हा एक ऑप्शन आहे. सो बांधणी तीच पण मटेरियल फक्त वेगळं. आणि याचं जे तुम्ही इथे काम केलंय बघा किती सुंदर वाटतंय जवळून. म्हणजे कपडा कोणता घ्यावा ह्याचं पण नॉलेज ऍक्च्युली असलं पाहिजे. आपण एखादा बाहेरून कपडा आणतो आपल्याला कळते की तो कसा. करेक्ट करेक्ट. तर तुम्हाला आता अंदाज येईल की असा कपडा जर तुम्ही युज केला तर छान वाटेल. तर असे कपडे तुम्ही सिलेक्ट करा जे तुमचे बेसिकली दुसऱ्या कोणत्या आउटफिटवर सुद्धा ते मॅचिंग पण होतील. पेस्टल कलरला जास्त प्रेफरन्स आलाय फेट्यांमध्ये पण. सो मला सांगा ह्याच्यामध्ये अजून काही ऑप्शन्स मिळतील का ग्रूम साठी स्पेसिफिक. मग त्याच्यासाठी आपल्याकडे वेल्वेटचे फेटे देखील रेडी आहेत. वाव, खूपच सुंदर. ओके. या फेट्यांमध्ये एक ही गोष्ट आहे की हा तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पण आपला जो मराठी म्हणजे पारंपरिक जो फेटा त्याच्यामध्ये ती गोष्ट नाहीये, कारण तो एकाला एक कनेक्टिंग असतो फेटा. सो त्याच्यामध्ये ते नाहीये. पण ह्या फेट्यांमध्ये ते ऍडजस्टेबल तुम्ही म्हणजे ऍडजस्टेबल आहे. सो तुम्ही तुमच्या साईज नुसार ऍडजस्ट करू शकता. हे फेटे पण मी दाखवते आता. तुम्ही प्रत्येक गोष्ट दाखवा कारण मला इथून ते खूप सुंदर दिसत आहेत. मला असं वाटतं ऑडियन्स जी बघते त्यांना पण बघू दे किती सुंदर वेल्वेट मध्ये तुम्ही हे केलेलं आहे. सुपर. हे बघा बॅक साइड पण एक दाखवते तुम्हाला. आता तुम्ही इतर ऑप्शन्स बघा. आता कलर ऑप्शन्स तुम्हाला मी दाखवते. सुंदर कलर आहेत. हे सगळे तू पाहिले असशील तर आपल्याला आपल्या साडीचे काठ असतात तेच रंग आपण ठेवलेले आहेत. आणि हे फेटे तुम्हाला रेडीमेड मिळतील आमच्याकडे. ओके. हे रेडीमेड आहे म्हणजे कधीही हे रेडी आपण घेऊन जाऊ शकतो. करेक्ट करेक्ट. आणि याच्या सोबत एक शेला पण येतो. ओके, मी हे पकडते, तुम्ही दाखवा. हा शेला जर तुला नुसता फेटा हवा असेल तर नुसता फेटा किंवा शेला आणि फेटा असं सेटही आपल्याकडे अवेलेबल आहे. सुपर. आणि पूर्ण शेल्यावर पण बॉर्डर वर्क आहे आणि इथे सुद्धा तुम्ही बॉर्डर वर्क ठेवलेलं आहे. ते आपण मॅचिंगच ठेवलेलं आहे. सो दिसताना एकसारखं छान दिसेल. खूपच सुंदर वाटतं. पण मग यांची रेंज किती असेल जर आपल्याला सेट घ्यायचा झाला तर. फेटा जर नुसता घेतला तर 1050 आणि शेला घेतला तर 1050. ओके. तो अंदाज जे 2100 पर्यंत वगैरे पूर्ण सेट मिळेल. मग मी एक जस्ट जवळून आता दाखवते हा की याचा लुक कसा आहे. आता एक गोष्ट आहे की लग्न सराई तर येते, त्याच्यासोबत मुंज पण आहे. मग त्यासाठी आपल्याला पगडी जास्त लागतात किंवा बऱ्याच जणांना ग्रूम मध्ये पण असं असतं त्यांना पगडीचा लुक करायचा असतो, पेशवाई लुक करायचा असतो. त्यासाठी काही ऑप्शन्स तुम्ही केले आहे आपल्याकडे. ही तर आहे टिळक पगडी. बरेच लोक कन्फ्युज असतात. टिळकला देखील पेशवाईच म्हणतात, पण टिळक पगडीचा गोलाकार छोटा असतो आणि पेशवाईचा मोठा असतो. ओके. सो ही आहे टिळक पगडी. ही मुंजीसाठी आणि लग्नासाठी दोन्ही कार्यांसाठी आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात वापरली जाते. बरोबर. ओके. म्हणजे ज्यांचा चेहरा छोटा आहे तर ती लोक ह्या पगडीकडे जातात. ज्यांचा चेहरा छान उंच आहेत, मोठा आहेत तर ते लोक पेशवाई पगडीकडे जातात. सो त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. आणि तुम्ही असे कलर ठेवलेत जे ऍक्च्युली आपल्याला लागतात. हो, करेक्ट करेक्ट. आणि मला इथे परत तेच सांगायचं आहे की हे सगळं रेडी नाहीये. सो हे तुम्हाला कुठचा रंग तुम्हाला हवा आहे, काय तुमचं मॅचिंग आहे तुम्हाला दाखवावं लागतं आणि मग मापानुसार आम्ही बनवून देतो. मग तुम्ही ह्याचे ऑप्शन्स काही इथे फॅब्रिकचे ठेवलेले असतात, मला थोडंसं दाखवाल का? नक्की नक्की. आता हे दोन रंग तर मेन आहेतच जे की खूप ट्रेंडिंग आहेत या वर्षात. त्याच्यानंतर हा मग असे रंग आम्हाला इथून चॉईस करता येतील फॅब्रिकचे. हो. ओके. सो मग ह्याच्यामध्ये पुन्हा तसंच पितांबर उपरणं ॲज वेल ॲज पगडी किंवा फेटा सगळ्या एकाच फॅब्रिक मध्ये बनवून देतो, जेणेकरून दिसताना पण ते एकसारखं छान दिसतं. असं नाही होत की वरचा रंग वेगळा हा रंग वेगळा, असं होत नाही. मग आता हे जे तुम्ही फॅब्रिक आहे किती मीटरचं फॅब्रिक असतं? हे 6 मीटरचं आहे. ओके. कारण हे 16 आहे म्हणजे पितांबर उपरणं ह्यातून होणार आणि पगडी किंवा फेट्यासाठी आपल्याला वेगळं दुसरं सेम तसंच आपल्याकडे मिळून जाईल. ओके. मोस्ट प्रॉब्ली आम्ही असेच रंग ठेवले आहेत जे की साड्यांचे काट असतात. ह्या सगळ्या गोष्टी बनवायला थोडा वेळ जातो. बरोबर. हो. कारण ह्याच्यामध्ये जे डिटेलिंग वगैरे तुम्ही हे सुंदर केलंय. मला सांगा की किती वेळा आधी आपल्याला इथे येऊन ते मेक टू ऑर्डर साठी बुक करावं लागतं? तर फेट्यासाठी आम्ही सांगतो एक 8 ते 10 दिवस मोर दॅन सफिशियंट आहे. 8 ते 10 दिवस आधी या. पण पगडी हवी असेल तर 15 ते 20 दिवस आम्ही सांगतो. ओके. पेशवाई ड्रेस जर तुम्ही घेणार असाल, बाराबंदी वगैरे स्टाईल, तर अशा स्टाईलची पेशवाई पगडी आपण बनवून देतो. खूप सुंदर. येस. आणि मला इथे सांगायला आवडेल की हे सगळं आपण स्वतः बनवतो. ओके. सो हे सगळं इन हाऊस आपल्या होत असतं. त्यामुळे तुम्हाला कुठच्याही बारकावे त्याच्यामध्ये चेंजेस हवे असतील, काही ऍड ऑन्स हवे असतील तर आपण 100% करतो. सुपर. तुम्ही हा लुक खूपच सुंदर केलाय. म्हणजे सगळीकडे वेगवेगळं असं म्हणजे बांधण्याचं जे काम आहे ते केलेलं आहे. मग हे ब्रोच वगैरे तुम्ही लावून देता की ह्याच्यात पण आपल्याला ऑप्शन्स क्रिएट करता येतात की हवं तसं?
ही जी पगडी आहे ती बेसिकली स्टार्ट होते 1950 पासून. त्याच्यामध्ये बेसिक ब्रोच, मोतीमाळ आणि हे तर सगळं फ्री ऑफ कॉस्ट आम्ही देतो. याच्या व्यतिरिक्त जर तुला हेवी ब्रोच वगैरे हवं असेल तर ते तुला मग एक्स्ट्रा चार्ज करून घ्यावं लागतं. टू डिटेलिंग फक्त आपल्या पगडीचं आपल्याला एवढं माहित पण नसतं की हे असं असायला हवं का. आणि बॅक साईडला पण तुम्ही लाइनिंग्स वगैरे केल्यात पूर्ण. ह्या ज्या पट्ट्या फिरवल्या तू बघशील एकसारख्या इव्हनली फिरवलेल्या आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये ही तर मोठ्या साईज मध्ये झाली पगडी. ह्याच्यामध्ये पण 3 साईजेस आमच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे लग्न कार्यामध्ये वगैरे मॅक्झिमम ही चालली जाते. आणि तुम्हाला म्हणलं ही थोडी जम्बो साईज मध्ये तुम्ही फरक बघाल. ओके, सो ही पगडी स्टार्ट होते 1950 पासून. मोठी म्हणजे दिस वन, रेड वन. ओके, त्याच्यामध्ये मोतीमाळा, हे झुमर आणि ब्रोच हे इन्क्लुडिंग असतं. ओके, आणि ही जी आहे ही फार रेअर लोक प्रिफर करतात कारण त्याची साईज खूप जास्त मोठी आहे. तर ही आपल्याकडे आहे 2850 पासून. ओके, आणि ही जी आहे ही पण 1950. जरी साईज लहान असेल मटेरियल सेम लागतं पण फक्त ही लहान मुलाची आहे, एडल्ट लोकांची. बरोबर. अदरवाईज काम आणि हे सगळं एकसारखंच आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने वडील आणि मुलगा असेही ट्युनिंग मुंजीमध्ये बऱ्याचदा हे होतं. असं आमचे बाळ शिवाजी आहेत, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानपणीचा आम्ही अटायर तयार केलेला आहे, जो की बारशामध्ये खूप जास्त मागणीत आहे आमच्याकडे. बरोबर. सो हा बाराबंदी, त्याच्यानंतर कमरपट्टा, शेला, खाली पायजमा आणि जिरेटो असा एंटायर सेट आम्ही रेडी करून देतो अकॉर्डिंग टू मेजरमेंट. खूप सुंदर. मला एक जस्ट नॉर्मल सांगा, आता हे मला वाटतं न्यूबॉर्न साठी असेल बरोबर. हा जो लुक केला तर असा लुक संपूर्ण करायचा झाला तर किती रुपये तरी आपल्याला पूर्ण सेट साठी द्यावे लागते? सो हा जर घेतला तर एक 8 वर्षासाठी अंदाजे एक 3250 पर्यंत वगैरे एंटायर ड्रेस होतो विथ पगडी वगैरे. शिवाजी महाराजांचा घेतला तर छत्रपती शिवाजी महाराज, आणि पेशवाई जर घेतला तर पगडीच तुम्हाला सांगितलं 1950 आहे. सो मग ते बाळाची हाईट किती आहे, काय किती आहे त्याच्यावरती मग इतर गोष्टी ठरतात. पण ह्याच्यावर पण तुम्ही जे काम केले ना ड्रेसवर पण ते खूप सुंदर आहे. म्हणजे मागून पण तुम्ही बघा बेल्ट वगैरे कमी जास्त पण करता येतो. इथे पण तुम्ही स्टिक करायला ठेवलेलं आहे. सो काहीच प्रॉब्लेम नाही. हातावर वर्क बघा, मी जवळून का दाखवते कारण तुम्ही डिटेलिंग वर खूप सुंदर लक्ष दिलेलं आहे. सुपर. आणि ह्याच्या आतमध्ये पूर्ण अस्तर असतं. कम्प्लीट अस्तर आम्ही घालतो. म्हणजे हा जरी पुतळ्यासाठी आम्ही बनवलेला आहे, म्हणजे हा बाहुल्यासाठी, तरी पण त्याला आतमध्ये अस्तर ठेवलाय. तुम्ही मला ग्रूम साठी बरेच ऑप्शन दाखवले, आपल्या सणांसाठी पण दाखवले. पण एक सण येतोय तो म्हणजे गुढीपाडवा. तर त्यासाठी जे सर्वात मोठे असे फॅन असतात आणि ते खूप ट्रेंड मध्ये असतात. सो प्रत्येकाला ते हवेवेसे वाटतात, ते कुठे बनवून मिळतात हे माहित नसतं. सो मला वाटतं तुम्ही तसं पण काही करता का? येस. तर त्याच्यासाठीचा हा फेटा आहे. आता सिंगल फेटा बघितला तर कदाचित तुम्हाला फरक जाणवणार नाही, म्हणून आपण हा कम्पेअर करण्यासाठी घेऊया. ह्याचा फॅन छोटा आहे आणि ह्याचा फॅन मोठा आहे. बरोबर. तर हा मी असंच फॉर म्हणजे माहितीसाठी आपण हा बनवला आहे, पण तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा अजून मोठा फॅन हवा असेल तोही आपण बनवून देतो. म्हणजे जे ऍक्च्युली खरंच खूप मोठे एकदम मोठे फॅन मोठा आहे, त्याच्यानंतर तुम्ही ते बॉर्डर युज केलंय प्रॉपर. आणि मागून जसं तुम्ही ते रोल केलेला आहे आटे आहेत आणि हा पर्पजली मी अजून मोठा ठेवलेला आहे कारण तो असा एकदम कमरेपर्यंत यायला लागतो. हा मी लावून बघू शकते म्हणजे जस्ट अंदाज येईल. जस्ट ट्राय करून बघूया. सो असा काहीसा लुक येईल जर तुम्ही तो वेअर केला. आता हा कसा वाटतोय जस्ट मी एकदा बघते. ओके, खूपच सुंदर दिसतोय तो. सिरियसली म्हणजे एक साधा ड्रेस मी वेअर केलाय पण त्यात पण तो जो लुक येतोय सुपर. म्हणजे मला असं वाटतं मुलींसाठी पण हे बेस्ट ऑप्शन आहे. जर आता त्या बाईकवर बसतात किंवा असे पेटे घालून त्यांना नवारी नेसायची असते तर ह्याच्यासाठी बेस्ट आहे. आणि त्यात तुम्ही पैठणी वापरली त्यामुळे एखादी नवारी साडी जरी तुमच्याकडून घेतली तरी ते कॉम्बिनेशन करता येईल. सुपर. जर आपल्याला फेटे आता गुढीपाडव्यासाठी घ्यायचे तर किती रुपयांपासून मिळतील? फेट्याचा फॅन वाढला म्हणून प्राइस मध्ये काहीच डिफर आम्ही करत नाही. ओके. जसा हा 1050 ला मी फेटा तुला दाखवत होता त्याचा तू नॉर्मल फॅन घेतला तरी पण तेवढीच कॉस्ट आहे आणि जर मोठा फॅन घेतला तरी पण तेवढीच कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये फार काही आम्ही असं केलं नाहीये का त्याचा फॅन मोठा म्हणून एक्स्ट्रा चार्जेस वगैरे असं नाहीये. ओके. पण साडीचा तू घेतला तर ती कुठची साडी तू सिलेक्ट करणार त्याच्यावरती फेट्याची कॉस्ट ठरते. नवरदेवाचे वडील मामा वगैरे सगळेजण ही टोपी खूप जास्त प्रिफर करतात. तो त्यांच्यासाठी ही टोपी आहे. रंग आहे त्याच्यामध्ये अवेलेबल आणि ऍज वेल एज डिझाईन पण आहे थोडी वेगळी. खूप सुंदर वाटते. हे मला खूप आवडलंय. 120 पासून ही स्टार्ट होते. नंतर पुन्हा नवरदेवाची टोपी
ह्याच Brocade रंगाचा मध्ये कुर्ता थोडीशी, येस मोस्ट प्रोबेबली असतो ह्या 2 रंगांमध्ये. सो ह्या 2 रंगांमध्ये टोप्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. जवळून पण जर तुम्ही बघितलं तर छान वाटतात. गोल्डन आहेत, कशावरही जातील या. करेक्ट. कुठच्याही आउटफिट वरती त्या जाऊ शकतात, कुठच्याही कुर्त्यावर छान दिसतात. सुपर. आणि यांची रेंज काय असते? ह्याची आहे 200 रुपीज. ओके. त्याच्यानंतर ही पण नवरदेवासाठी आहे. ह्याच्यावरती असं बुट्टीचं काम केलेलं आहे. सो ही अंदाजे 250 पर्यंत आहे. ओके ओके. आणि खूप जास्त गणपती आणि इतर सणांमध्ये ऍज अ भेट म्हणून आपण म्हणजे लोक देतात, प्रिफर करतात. सो ही पैठणीची टोपी, तर ह्याची कॉस्ट आहे 250 रुपीज. ओके. कोणतीही Yes. पैठणीची टोपी घेतली कोणतीही पैठणीची टोपी घेतली तर 250 रुपीजला आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि बरेच असे वेगवेगळे रंग, खूप साऱ्या वगैरे रंगांमध्ये multicolor. अवेलेबल आहे. येस, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये देखील अवेलेबल आहे. सो ह्या आहेत पैठणीच्या टोप्या. याचबरोबर पैठणी सोबत खण टोपी देखील खूप जास्त आता ट्रेंडिंग मध्ये आहे आणि त्या खूप सुंदर वाटतात. येस. कुठच्याही याला म्हणजे भाऊबीज कशासाठी ही लग्नामध्ये किंवा ऍज अ गिफ्ट करण्यासाठी ह्या टोप्या खूप जास्त मागणीत आहेत. रंग ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत आपल्याकडे. आणि मग खणाच्या या टोप्या किती रुपयांना मिळतील? खण टोपी देखील 250 रुपयाला आहे आपल्याकडे. आतमध्ये पण जरा दाखवून देते, अस्तर वगैरे सगळं लावलेलं आहे. सो एकदम परफेक्ट रेडी आहेत आणि अशा नंतर तुम्ही त्या ठेवून देऊ शकता. ह्या ज्या टोप्या आहेत ह्या देखील तुम्हाला मॅचिंग धोतरावरती तुम्ही पेअरअप करू शकता. सो याच्यामध्ये देखील विविध रंग आहेत. लग्नासाठीच नाही तर मुंजीसाठी सुद्धा ज्या लोकांना फेटा नको आहे तर ती लोक टोपी प्रिफर करतात. तर ही देखील 200 रुपीज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हे काय आहे एक्झॅक्टली थोडं सांगा. येस, ही जी टोपी आहे ही आहे संघाची टोपी. संघाची टोपी म्हणजे RSS लोक जे आहेत ते लोक हे वेअर करतात. ऍज वेल ऍज बऱ्याचशा सिरियल मध्ये तू बघितलं असेल भटजी लोक ही टोपी वेअर करतात. सो हा रंग फार खूप जास्त मागणीमध्ये असतो. तर हा रंग पण रंगामध्ये व्हरायटी ठेवलेली आहे. हे सगळे त्यांचे म्हणजे लागणारेच रंग आहेत जे की सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. बरोबर. आणि ह्याचा कपडा थोडा वेगळा ह्याला फ्लीस म्हणतात. येस, जो की सॉफ्ट असतो, डोक्याबरोबर छान बसतो. ओके. सो ही सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. अगदी छोटीशी अशी आहे. करेक्ट. डोक्याबरोबर एकदम छान बसते. आणि ह्याची किंमत आहे फक्त 80 रुपये. ओके. ही 80 रुपयाला नाही. करेक्ट. ही एक टोपी आता खूप जास्त मागे पडत चालली आहे, पण ज्या कामासाठी हवी असते त्या कामासाठी लागतेच. तर बऱ्याचशा स्कूल प्रोग्रामिंग मध्ये जे टीचर बनतात, मास्तर आपण मराठीमध्ये म्हणूया, तर मास्तर टोपी ही आहे. काळ्या रंगाची पुठ्ठ्याची टोपी येते. सो ही देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. ही कितीला मिळेल? ही आहे 180 रुपीजची. ओके. ही जी टोपी आहे ते मी तुम्हाला मगाशी सांगत होती, स्वातंत्र्यवीर सावरकरांची टोपी आहे, जे की राऊंड शेप मध्ये आहे. बरोबर. पण ही बऱ्याचशा स्कूल फंक्शन्स साठी वगैरे कामा म्हणजे Exactly. लागतेच. तर ही टोपी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे, जी की आपण बनवून देतो. ओके. म्हणजे ही तुम्ही बनवून देणार जेव्हा हवी असेल तेव्हा? करेक्ट. काही प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल आहे, पण डोक्याची साईज अवेलेबल नसेल तर बनवून पण मिळेल. आणि अजून एक टोपी मला दाखवायची इथे, जी की आहे कोळी टोपी. ओके. म्हणजे मला वाटतं जे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स असतात त्यांच्यासाठी सगळ्या पद्धतीच्या किंवा जेव्हा नारळी पौर्णिमा वगैरे येते तर त्यावेळेस सुद्धा ह्या टोप्या फॅन्सी ड्रेस साठीच नाही पण रेग्युलर जसं लग्नासाठी लागते तशी ही टोपी त्यांच्या ह्याच्यासाठी लागते कोळी लोकांसाठी. सो ह्या देखील टोप्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि यांची कॉस्ट कशी आहे? ह्याची आहे 100 रुपीज. ओके. सावकार टोपी म्हणून ऍक्च्युली हिचं नाव आहे, पण आता लग्नामध्ये ही टोपी वापरली जाते. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मोस्ट प्रॉब्ली ही टोपी वापरली जाते. रंग करेक्ट. कापसाची टोपी पण लोक म्हणतात. त्याची कॉस्टिंग काय असते मग? ह्या टोपीची किंमत आहे 350 रुपये. ओके. बऱ्याचशा मठांमध्ये म्हणजे स्वामींच्या मठामध्ये किंवा साईबाबांसाठी आपले रेग्युलर फेटे जातात, ज्याचे सर्कम्फरन्स मोठे असतात डोक्याचे, पण देवाचे फेटे देखील आपण बनवून देत असतो. ओके. मग आता इथे अवेलेबल नाही, पण तुम्ही त्याचा एक फोटो मला द्याल, मी तो टाकेन स्क्रीनवर, सो तुम्हाला पण अंदाज येईल. कारण स्वामींच्या मठात गेलं आपल्याला काहीतरी द्यायचं असतं किंवा आपल्याला पण असं वाटतं आपण काहीतरी वेगळं करावं, तर त्यासाठी तुम्ही तसे फेटे बनवून घेऊ शकता. गणपतीमध्ये गणपती बाप्पाचे फेटे आपल्याकडे रेडीमेड असतात, खूप साऱ्या प्रकारामध्ये आणि खूप साऱ्या व्हरायटीमध्ये रेडी असतात. ओके. सो गणपतीमध्ये आपल्याकडे अंदाजे मे पासून ते आपण फेटे स्टार्ट करतो. मे पासून आपल्याकडे सेलसाठी ते फेटे असतात. तो 550 रुपयापासून त्याचं स्टार्ट होतं. फेटा, रेडीमेड फेटा, कुठचाही कशीही मूर्ती असू दे,
मुकुट असू दे, मागे प्रभावळ असू दे, स्टिक असू दे, हा. पण कुठच्याही मूर्तीला घालता येईल असा फेटा आपल्याकडे रेडी असतो. इथे पण तुम्ही वर एक लावलेला आहे, एक वरती आपण लावलेला हा. आहे. तर येस, तो मी एक दाखवू शकते की हा. तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे करेक्ट. आणि त्याला छान पैठणीचा फेटा आहे. ओके, तो एक आहे. अजून एक माझ्याकडे गणपती बाप्पाच्या ऑर्डरचाच फेटा आहे जो वाव, सुंदर मोती कलर मध्ये केलाय तुम्ही तो. येस, तो अजून पूर्ण झाला नाहीये, म्हणजे त्याला सगळं लावायचं आहे, ब्रोच वगैरे. हा. बट हा गणपती बाप्पाचाच फेटा आहे. आणि खूप सुंदर केला, असा Correct. मोठा फॅन केलाय, खूप छान Yes, वाटतंय. हो. आणि मागे त्याला मी म्हणाली तसं की कुठच्याही याला तुम्ही वेअर करू शकता, कारण हा हाफ फेटा आहे आणि त्याला मागे मुद्दामून नाड्या ठेवल्या, सो बाप्पाच्या डोक्यानुसार तो तुम्ही कमी जास्त ऍडजस्ट करू शकता. सुबब. आणि मग हे फेटे तुम्ही म्हणाला किती रुपयांपासून सुरू होतात? 550 ऑनवर्ड स्टार्ट होतात. ओके. येस, पण हा कपडा तुमच्याकडे आमचा विथ मटेरियल. Okay. विथ मटेरियल. असा जर बनवायचा झाला तर किती हा पर्यंत? पर्टिक्युलर 650 आहे. ओके, म्हणजे विथ कपडा, स्टिचिंग सगळं Correct. मिळेल. सो फेट्यांची व्हरायटी तर तुम्ही आम्हाला संपूर्ण दाखवली आहे. Yes. पण ज्यांना इथे यायचं असेल त्यांच्यासाठी ऍड्रेस असेल तर परफेक्ट होईल. तर तुम्ही मला कार्ड वगैरे काय असेल तर दाखवाल? नक्की. आणि इथे तुमचे डिटेल्स सुद्धा आहेत, बरोबर? करेक्ट. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हा नंबर जो आहे ह्याच्यावर कॉल करून जर काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मला एक गोष्ट सांगाल की बरेच जण इथे मुंबईतले नसतील जर व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना ऑनलाईन करायचं असेल तर काही ऑप्शन आहे की त्यांना इथे यावं लागेल? ऑनलाईन करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, बिकॉज हा जो फेटा आहे तो आर्टिफिशियल नाही. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये फक्त आपण सपोर्ट म्हणून अस्तर टाकलेला आहे, जो की आम्ही देताना क्लोज करून देतो. पण आपण कुरिअर करताना कितीही हँडल विथ केअर टाकलं तरी पण कुरिअरवाला कसं घेऊन जाईल हे आपल्या हातात नसतं. सो मग हा फेटा फॅन खराब होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बरोबर. म्हणून मग आम्ही सांगतो की तुम्ही म्हणजे इथे येऊनच जर ऑर्डर बरोबर. घेऊन गेलात तर बेटर होईल. ऑर्डर आम्ही एक्सेप्ट करू, माप आम्ही एक्सेप्ट करू जसं तुम्ही कळवाल, किंवा आम्ही तुम्हाला मदत करू, पण घेऊन जाण्यासाठी कोणतरी स्वतः तुमचा माणूस हवा. बरोबर, म्हणजे ते नीट तुमच्यापर्यंत ते नीट पोहोचेल. एक्झॅक्टली. बेसिकली कुठचा दिवस तुम्ही क्लोज? दादर जसं बंद असं तसं मंडे आम्ही देखील बंद असतो आणि इतर दिवशी आपला टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8:30. तो मला वाटतं सगळे डिटेल्स आता तुम्हाला सुद्धा मिळालेले आहेत. तो आजचा हा व्लॉग जो होता तो खास त्यांच्यासाठी होता जे हे सगळं शोधतायत. सो तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणता फेटा आणि कोणतं जे कलेक्शन आहे त्यांचं ते सर्वात जास्त आवडलं ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की फॉलो करा.